नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर बघा शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती खरीप हंगाम 2025 चा पीक विमा नेमका कधी येणार। आता याच्यासाठी आपण पाहिलं तर गेल्या 1-2 दिवसापूर्वी सुधारित पीक विमा योजनेसंबंधी एक जी आर निघालेला आहे। आता पण तो जी आर कुठला आहे तर तो जी आर आहे की सुधारित पीक विमा पद्धतीसाठी जो काय शासनाने याच्यासाठी जो काही खर्च झालेला होता तर त्यांच्या झालेल्या प्रशासकीय खर्च आणि त्या अनुषंगाने झालेला खर्च याच्यासाठी तो पीक विमा मंजूर केलेला आहे। म्हणजे तो निधी मंजूर केलेला आहे। आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की पीक विमा जो काही पीक विमा आहे तो कधी येणार। तर लक्षात ठेवा, पीक विमा येणार आहे त्याच्या अगोदर शासनाने गेल्या 2 दिवसापूर्वी अजून एक जी आर काढलेला होता की पीक विमा पद्धत जी आहे ई पीक पाहणी ते तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करू शकता। त्याच्यामुळे अजूनही जे शेतकरी तुम्ही अजूनही तुमच्या उतारा काढून त्याच्यावरती चेक करा आणि जर त्या उतार्यावरती तुमचे ई पीक पाहणी झाली नसेल, तुमच्या पिकाची नोंद खरीपची झाली नसेल आणि ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे तर अशा प्रत्येक शेतकऱ्याने अजूनही जर आपल्या उतार्यावरती नोंद नसेल तर ई पीक पाहणीची ऑफलाईन पद्धतीने नोंद करायची आहे। त्याच्यासाठी 15 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे। कोणीही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने हा एकदा शेवटचा खटाटोप केलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरला असेल तर आपला सातबारा काढा आणि त्या सातबारावरती तुमच्या 25-26चा जे काही पीक विमा भरलेला असेल त्या पिकाची नोंद आहे का नाही ते चेक करा। जर पिकाची नोंद नसेल तर अजूनही 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करू शकता। आता हा शासनाने शेवटचा पर्याय का दिलेला आहे तर बघा, यावेळी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी असेल, महापूर असेल, वादळ असेल यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि अशा संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी शासनाने मुदत वाढवून दिलेली आहे की शासनाचा हाच उद्देश आहे की याच्यामुळे कोणीही शेतकरी वंचित राहू नये। पीक विमा असेल किंवा इतर काही बाबा असतील, आता महत्वाचं काय अपडेट आलेले आहे की पीक विमा, या पीक विम्यापासून कोणीही वंचित राहू नये। आता पीक विम्याला वंचित कोणते शेतकरी राहणार आहेत, तुम्ही पीक विमा भरलेले आहे परंतु हे पीक पाहणी केलेली नाही। मग हा शेवटचा शासनाने एकदा त्या शेतकऱ्यांना संधी दिलेली आहे की तुमच्या उतार्यावरती नोंद आहे की नाही चेक करा। नसेल तर 15 जानेवारी 2025 पर्यंत तुमच्या पिकाची ऑफलाईन पद्धतीने नोंद करून घ्या। आता याच्यामध्ये बघा, त्यांनी एक समिती सुद्धा नेमलेली आहे। जे काही प्रांत आहेत, उपविभागीय अधिकारी हे त्याचे अध्यक्ष असतील, त्यानंतर तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि खाली तालुका कृषी अधिकारी, तर हे त्याचे सदस्य असणार आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी यांच्याशी संपर्क करून ताबडतोब आपल्या पिकाची ऑफलाईन पद्धतीने ई पीक पाहणी करून घ्यायची आहे की जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण पीक विमा भेटायला येणार नाही। आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग पीक विमा कधी भेटणार, तर लक्षात ठेवा, ज्या अर्थी शासनाने 15 जानेवारी 2025 ही ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत दिलेली आहे त्या अर्थी तुम्हाला 15 जानेवारी 2025 पर्यंत कोणताही पीक विमा भेटणार नाही, हे 100% खरं आहे। आता बघा, शासनाने कंपनीला रिपोर्ट दिल्यानंतर 45 दिवसाच्या आतमध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये कंपनीने त्या शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम देणं बंधनकारक आहे आणि जर 30 दिवसाच्या आतमध्ये कंपनीने पात्र शेतकऱ्यांना जर पीक विम्याची रक्कम दिली नाही तर कंपनीला आता 12% व्याजदराने त्या शेतकऱ्याला पैसे द्यावे लागणार आहेत। त्याच्यामुळे यावेळी 15 जानेवारी 2025च्या पुढे साधारण तुम्हाला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे यायला सुरुवात होणार आहे किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आतमध्ये भेटून जाणार आहेत। तसेच याच्यामध्ये बघा, ज्यांचा कांदा केलेला होता आणि ज्यांनी सीएससी सेंटरवरून फॉर्म भरलेले होते तर अशा शेतकऱ्यांचे रिव्हर्सल मध्ये बरेच जणांचे फॉर्म आलेले आहेत। आता रिव्हर्सल मध्ये कोणाचे फॉर्म आलेले आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप 2025 विमा भरलेला होता, परंतु भरणाराने बरोबर भरलेला होता, परंतु काही टेक्निकल बाबीमुळे ज्यावेळेस त्यांचं तुम्ही स्टेटस चेक करत होता त्यावेळेस ज्या पीक विमा भरलेला आहे त्या एखाद्या पिकाचा पीक विमा तुम्हाला स्टेटस मध्ये दाखवत नव्हतं। तर असा जो काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते दिसत नव्हते, तर असे जे काही फॉर्म आहेत म्हणजे असे जे काही पीक आहेत ते रिव्हर्सल मध्ये आलेले आहेत। मग त्यांचं परत तुम्हाला तिथं डॉक्युमेंट अपडेट करून परत तो फॉर्म रेग्युलर करून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगणं आहे की याच्यामध्ये ई पीक पाहणी अजूनही जर कोणी केलं नसेल तर 15 जानेवारी ही ऑफलाईन पीक विमा ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावरती आपल्या 2025-26च्या रकान्यामध्ये ई पीक पाहणीचं तुम्ही जे पीक विमा भरलेला असेल
त्याच पिकाची ई पीक पाहणी आहे की नाही ते चेक करून घ्या. नसेल केली तर अजूनही 15 जानेवारी 2025 ही अंतिम मुदत आहे. त्या अगोदर सर्वांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. धन्यवाद.